कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू होईल अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। तर कर्जमाफीच्या निकषात बदल करा अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट्स या ठिकाणी आलेले आहे। कारण की जो जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे कर्जमाफी बद्दल, कोणत्याच्या 5 अटी त्या जर 5 अटी जर तुम्ही पूर्ण नाही केल्या तर तुमची जी कर्जमाफी आहे ही इथे थांबू शकते। त्यामुळे ज्या 5 अटी कोणत्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी सध्या एक महत्त्वाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, ती म्हणजे कर्जमाफीचा निर्णय। गेल्या काही दिवसात या विषयावर अनेक घडामोडी घडत आहेत। राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी कर्जमाफी संदर्भातील कार्यवाही लवकर सुरू होईल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। दुसरीकडे शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारने कर्जमाफीचे निकष अधिक सुलभ करावेत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावेल अशी मागणी केलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, इथे जे काय आहे ना, हे म्हणजे 5 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे। आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले असेल त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन द्यावे असं सुद्धा इथे म्हटलेलं आहे। त्यानंतर इथे सांगायचं झालं तर याच दरम्यान सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये अनेक दावे देखील इथे व्हायरल होत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जशी कर्जमाफीची घोषणा झाली त्यानंतर इथे जे आहे ना, इथे खूप मोठे दावे आणि इथे प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली सोशल मीडियावर खूप सारे मेसेज व्हायरल होत आहेत की कर्जमाफी आज होणार, उद्या होणार। परंतु मी तुम्हाला कर्जमाफी कधी होईल ते पण सांगणार आहे आणि ज्या 5 अटी कोणत्या आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा, काही ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की सरकारने काही नवीन निकष लागू करू शकते, तर काही ठिकाणी असा दावा केला जात आहे की काही विशिष्ट अटी लागू झाल्यास मोठ्या संख्येने शेतकरी अपात्र होऊ शकतात। मात्र सर्व चर्चांबाबत सरकारकडून अधिकृत जी आर किंवा अंतिम यादी अद्यापही प्रसिद्ध झालेली नाही। त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे। बघा शेतकरी मित्रांनो, इथे काय सांगितलेलं आहे की जशी कर्जमाफी झालेली आहे, म्हणजे कर्जमाफी झाली नाही परंतु जसा निर्णय कर्जमाफीचा झाला त्यानंतर सोशल मीडियावर खूप साऱ्या असे मेसेज व्हायरल होत आहे की कर्जमाफी संदर्भात की तुमचे कर्ज जे आहे ना, हे कर्ज माफ होणार आहे, परंतु इथे अटी जे आहे ह्या अटी घालण्यात आलेल्या आहे। परंतु जसं मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये जे सांगितलेलं होतं त्यासाठी ते लागू असणार आहे, बाकी कोणत्याही अटी जे आहे ना ते इथे लागू झालेला नाही। मात्र त्याच्याबाबत सरकारकडून अधिकृत जो जी आर आहे ना तो अजून प्रसिद्ध झालेला नाही। त्यामुळे अफवांवर कुठल्याही प्रकारचा जो विश्वास आहे ना तो आपल्याला इथे ठेवायचा नाहीये। आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता। बघा, उपलब्ध माहितीनुसार थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते। बघा, इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे थकीत पीक कर्ज आहे 2-3 वर्षापासून त्यांना इथे पहिले प्राधान्य इथे दिले जाणार आहे, म्हणजे त्यांची कर्जमाफी ही होणार आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाची वेगळी व्यवस्था असू शकते अशी चर्चा आहे। मात्र अंतिम निर्णय शासन निर्णय असल्याचं इथे स्पष्ट झालेलं आहे। बघा, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की जे नियमित कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांना इथे प्रोत्साहनपर लाभाची जी आहे ना ही वेगळी व्यवस्था इथे लागू केलेली आहे असं त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये इथे सांगितलेलं आहे। तसेच सोशल मीडियावर आणखीन एक चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, ती म्हणजे काही जणांचा दावा आहे की घरामध्ये काही विशिष्ट वस्तू आढळल्यास कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। यामध्ये 4 चाकी वाहन आहे, त्यानंतर सरकारी नोकरी असेल, त्यानंतर आयकर भरणारे किंवा इतर आर्थिक निकषांचा उल्लेख केला जात आहे। मात्र पुन्हा एकदा सांगतो, या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी झालेली नाही। यामुळे केवळ सुरू असलेली चर्चा म्हणजे इथे पाहणे योग्य नाही। बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की सरकारी नोकरीला असेल तर इथे तुमचं कर्ज जे आहे ना हे माफ होणार नाही, हे तर खरं आहे। त्यानंतर जे आयकर भरणारे शेतकरी आहे यांचं सुद्धा इथे कर्ज जे आहे ना हे माफ होणार नाहीये। त्यानंतर आर्थिक निकषांचा उल्लेख इथे केला जात आहे, तर असे जे आहे ना त्यांचं कर्ज जे आहे या ठिकाणी माफ होणार नाहीये। त्यामुळे इथे आपल्याला जे आहे ना हे सतर्क राहायचं आहे। काही ठिकाणी तर 91 लाख शेतकरी अपात्र ठरू शकतात असे सांगितले जात आहे। बघा, इथे काही ठिकाणी जे आहे ना हे 91 लाख शेतकरी जे अपात्र होणार आहे असं सांगण्यात येत आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्जमाफी झाल्याशिवाय आपण कुठलंही म्हणू शकत नाही की बाबा इतके शेतकरी ते अपात्र झालेले आहेत। त्यामुळे हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं, कुठल्या प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही। आधी कर्जमाफी झाल्यानंतर इथे आपल्याला कळेल की किती शेतकऱ्यांना याचा लाभ भेटला, किती शेतकऱ्यांना याचा लाभ जो अद्यापही भेटलेला नाही। पण सरकारने अद्यापही याची कोणतीही अधिकृत संख्या जी आहे ना ही जाहीर केलेली नाहीये। त्यामुळे कोणतीही बातमी खरी मानण्यापूर्वी अधिकृत घोषणा किंवा जी आर ची जी आहे ना ही वाट पाहणे खूप महत्वाचे इथे असणार आहे। आता बँकेच्या प्रक्रियेबाबत बोलायचं झाल्यास पात्र शेतकऱ्यांची कागदपत्रे आणि कर्जाची माहिती तपासली जाऊ शकते। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपले आधार कार्ड, बँक खाते, 7/12
कर्ज खाते आणि इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. कोणतीही अडचण असल्यास आपल्या संबंधित बँकेशी जे आहे ना तुम्हाला इथे संपर्क साधायचा आहे. तिथे तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती व्यवस्थित इथे भेटणार आहे. त्यानंतर याशिवाय काही ठिकाणी अशी चर्चा आहे की कर्जमाफीपूर्वी बँकांकडून पडताळणीची प्रक्रिया अधिक काटेकोर इथे होऊ शकते. मात्र घराघरात जाऊन तपासणी केली जाईल किंवा सर्वांची चौकशी होईल अशा दाव्यांची अधिकृत पुष्टी या ठिकाणी झालेली नाही. बघा इथे खूप सारे जे मेसेज आहे असेल किंवा व्हिडिओ असेल व्हायरल होत आहे की तुमची जी घराघरात जाऊन इथे तपासणी होणार आहे आणि चौकशी सुद्धा होणार आहे आणि त्यानंतर तुमची कर्जमाफी होणार आहे. परंतु अशा दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप इथे झाली नाही. त्यामुळे अशा कुठल्याही अफवांवर जे आहे ना इथे विश्वास ठेवायचा नाहीये. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे की कोणत्या प्रकारचे कर्ज माफ होऊ शकते. तर बघा आपल्याला उपलब्ध माहितीनुसार पीक कर्जाला इथे प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर ट्रॅक्टर असेल, शेतीसाठी यंत्रसामग्री असेल किंवा इतर मुदत कर्जाबाबत अंतिम निर्णय शासनाकडून अधिकृत आदेशानंतरच इथे येणार आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.